नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं. असं कुणाला वाटतंय का लय भारी ऊन पडले? इतकं कडक ऊन पडलंय ना, लय म्हणजे लय कडक ऊन पडलंय. घड आलाय काढायला बरं का. हे पिकले ती केळं दिसली काय तुम्हाला? हे एक पिकले, नंतर हे बघा हे पिकले एकच, आणि दुसरी कच्ची आहे. नंतर इकडं आता पण पिकल्यात बरं का. पण ही घड लगेच का काढला नाही माहिती आहे का? अगोदर एक घड काढलेला आहे आणि ती घड काढल्यामुळं ही लगेच केळं संपायला नको होती का, म्हणून घड काढला नाही. आणि त्याला खाली खुरपं घातलं त्या झाडाला. म्हणजे कधी पण झाडाला खुरपं घातल्याशिवाय केळ काढायचं नसते. त्यामुळे खाली खुरपं घातलं आणि जसं पिकेल तसं काढायला चालू आहे. सगळे जर आता घड काढला ना, अगोदरचा एक घड शिल्लक आहे घरात, म्हणजे आता थोडे ते अजून 1-1.5 डझन आहे ते. आणि त्याच्यानंतर ही जर काढली तर एकदम सगळी पिकते, एकदम पिकलेली केळं कोण खाणार? त्यामुळं काढलं नाही त्याला, हाय असं झाडावरच काढायला चालू आहे ते केळी. काय भैयाला लय आवडते ते केळी. आणि आता असलं कडक ऊन पडले, लय म्हणजे लय कडक ऊन पडले. आणि मला जायचं आता पलीकडं अंडे किती निघाले ते बघायला. काय माणूस आलं की असं आडवं भेटायला यावंच लागतं. उन्हाचा रट पडलाय आणि ह्या उन्हाच्या रटात काय काय चालू आहे तुम्हाला दाखवते. हे बारकं जाऊन बसले शेळ्यांच्या घरात. हो, हे जाऊन बसले शेळ्यांच्या घरात. इथं काय अंडे आहे ते बघा. हे आहे त्या गावरान, हे 2 गावरान आहे ते बघा, प्युअर गावरान आहे ते. आपण इकडं बघणार आहे का अंडे? इथं तर काय नाही. सकाळपासून मी 6 नेल्यात आणि भैयानं मग अशी 5 आणली होती. तरी पण भैया येऊन गेला होता. तरी पण म्हणलं कसं माहिती आहे का, पोरांची विश्वासावर बसणं म्हणजे कोंबड्यांना पाणी परत ठेवलं आहे का नाही ते, म्हणजे नुसतं पोरांची विश्वासावर बसून चालत नाही. म्हणून म्हणलं चला आपणच एक चक्कर मारून येऊ. पाडीला जरा नंतर ऊन येतं या. तरी पण आता 3 वाजले. पाणी किती आहे बघायला लागते. ऊन लई आहे त्यामुळे आहे ना, कोंबड्यासनी पाणी बघावंच लागतं या. हां बघा, संपवलंय पाणी. दोन्हीच्या दोन्ही भांडी रिकामी पडली. म्हणून असं पोरांच्या विश्वासावर बसून चालत नाही. हे तर भांडं पालतं केलंय, दुसरं भांडं पण मोकळं पडलंय. अंडे भेंडी कुठं आहे ते का काय नाही इकडं. हे बघा, हे घेतलं पाणी भरून कोंबड्यासनी. आणि कोंबड्या बाहेर मला एकतर कोंबडी कुठं दिसते का बघा. ऊनच तसं पडलंय हो, काय म्हणायचं आहे त्या कोंबड्यासनी. तर काळू पण जरा बसलाय. काळूला खाली पाणी मारलंय बरं का. मग असे भैया आल्यावर भैयानं पण मारलाय वाटतं. आणि इथं आहे त्या ह्या सगळ्या आपली फॅमिली. तर प्या बायानं पाणी पाणी प्यायला गडबड बघा ह्यांची. आता प्या पाणी हे काय. ह्या लागल्या पाणी प्यायला. ऊन लय वाईट पडले आणि ऊन लय पडल्यामुळे ह्यांना पाणी तर पाहिजेच आहे ना. त्यामुळं अंडी आता 2च आहे ती अंडी, लय नाही ती. मग अशी भैया 5 आणला, मी सकाळी 6 नेले होते. त्यामुळं 2च अंडी ती. बाहेर काय घातलं नाही. 11 आणि 2 13 अंडे निघालेत. आता ही 4-4:30 वाजेपर्यंत कोंबड्या बाहेर येत नाही त्या बरं का. असंच बसलेल्या असते त्या. ऊन लय पडते त्यामुळं असंच बसलेल्या असते त्या. असू दे बसू दे. 4 वाजताच बाहेर येते त्या. काळूला इथं बांधायला लागलो. हो का, काळूसाठी सावली पण केल्या, बांधायला लागलोय. आणि काय नाही, बसतोय निवांत. इथं खाली पाणी पण मारलेलं आहे बघा. पाणी मारलेलं असते आणि बसतोय. खरं इथं बसतोय आहे ना, एक कावळा येऊ देत नाही अंड्याला किंवा मांजर येऊ देत नाही. सगळं व्यवस्थित राखण करते, त्यामुळे छान वाटते. अंडी निघायला लागल्यावर छान वाटणार की, हे नाही मस्त वाटणार की. तर चला, असं असते बघा उन्हाच्या रटात आहे ना. इतकं ऊन पडलं तरी पण येऊन बघावं लागतंय. कारण भैया म्हणला पाणी ठेवलंय का म्हणताना ठेवलंय म्हणला. भैया 1:30 वाजता आला होता इकडं. आणि भैयाच्या विश्वासावर जर बसले असेल तर आता सध्या कोंबड्यांना अजिबात पाणी नव्हतं. म्हणून पोरांच्या विश्वासावर बसायचं नाही. आपलं आपण स्वतः काय करायचं असलं तर करायचं. पोरं कसं आणि एकदा जा म्हणत्या म्हणून ठेवलोय पाणी म्हटलं विषय संपला. त्याचं काय जाते है ना. काय जाय असते आपलं जाते. चला त्या जोडीला दुसरं पण जाऊन बसलं. ह्या दोन्हीची जागा हिथंच आहे. दिवसभर कोंबड्याच्या घरात असते तेव्हा. ठीक आहे, दोन्ही पण बसलेत निवांत बसलेले असते. एकदम समाधान पिल्ली म्हणलं तरी हे बघा, खाऊन पिऊन निवांत असते ती. तर असं द्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.